नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करते. काही कारण होतं, अपरिहार्य कारण होतं. थोडंसं फिरायला गेले होते. हिवाळा येतो हे बरेच जण विचारलं होतं, हिवाळ्यात त्वचेची कशी काळजी घ्यायची. तर खरं सांगू का, प्रत्येक ऋतूप्रमाणे ना आपल्याला ऋतू बदलताना आपल्या स्किनची त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी अगदी खूप काही महागडे आपल्याला उपाय करायचे नाही आहे. घरात जे असतं तेच आपण नेहमी, मी तुम्हाला सांगते, जे घरात साहित्य आहे त्याचाच आपण वापर करायचा आहे. खूप महागडे कॉस्मेटिक वापरू नका की जेणेकरून त्याचा उलट दुष्परिणाम होतो. पूर्वीचे लोक काही उठसूट क्रीम लावायचे नाही. त्यामुळे आपण जे आत्ता जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, काय चेहऱ्याला लावायचं ते सांगणार आहे. एक तुम्हाला ना मंत्र सांगणार. मी आता सध्या सगळ्यांना मंत्र सांगते. या मंत्राने सुद्धा, या मंत्रोपचाराने सुद्धा आपल्या शरीरावर खूप छान परिणाम होतो. आणि हे मंत्र म्हणायला अगदी 5 मिनटंसुद्धा लागत नाही. आणि एक मी मुद्रा सांगणार आहे. ही मुद्रासुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर आहे. बिनखर्चाचे आणि म्हणतात अतिशय फायदे देणारे हे उपचार आहे. हे नक्की करा. पूर्वीचे बघा तुम्ही ऋषीमुनी होते, त्यांची त्वचा बघा अशी तजेलदार दिसायची. तर ते सगळे हे मुद्रा किंवा मंत्रोपचार ह्याच्यामुळेच त्यांचं आरोग्य आणि त्यांची जी कांती होती ती सतेज दिसायची. तर आपण आता वळूया हिवाळ्यात कशी काळजी घ्यायची. तुम्हाला सांगितलं की त्वचेचे 3 प्रकार असतात. एक कोरडी त्वचा, तेलकट त्वचा आणि मिश्र त्वचा. तुम्ही तुमच्या त्वचेचा पोत ओळखा आणि त्याप्रमाणे उपाय करा. अपाय ह्यातनं काहीच नाही आहे. तर आपण काय करायचं, आता मी कोरड्या त्वचेचं सांगते. आणि थंडीमध्ये कोरड्या त्वचेला जास्त त्याच्यावर परिणाम होतो की अशी हिवाळ्यामध्ये अगदी तडतडतेच की मग रात्री झोपताना सुद्धा तुम्ही हे करता, खोबरेल तेल लावा. अगदी म्हणजे साधे सोपे उपाय सांगते. खोबरेल तेलाने सुद्धा तुम्ही असं मसाज केला ना तरीसुद्धा तुमच्या जी हे आहे त्वचा त्याच्यावरच्या सुरकुत्या कमी होतील, तडतडणं कमी होईल. आणि एक प्रभावी उपाय सांगते. म्हणजे सगळ्यांकडे आता दिवाळी झालेली आहे आणि सगळ्यांकडे जायफळ असतं. तर जायफळाची पूड करून ठेवा. जायफळाची पूड हे करायची, खिसून ठेवा, बारीक करा बरं का अगदी. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही मध घाला. मी तुम्हाला प्रमाण देते आहे, ह्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही करा. जायफळाची पूड घ्या, त्याच्यामध्ये मध घालायचं आणि त्याच्यामध्ये दही घालायचं आणि ह्याची छान अशी पेस्ट करायची आणि तुमच्या चेहऱ्याला लावा. 10 ते 15 मिनटं ही तुम्ही तुमच्या त्वचेवर ठेवा की जेणेकरून जे जायफळाचे जे गुणधर्म आहे तुमच्या त्वचेला छान पोचू शकतील आणि तुमची त्वचा जी निस्तेज झालेली आहे थंडीमुळे ती छान अगदी तजेलदार होईल. तेलकट त्वचेला सुद्धा खूप काय होतं माहिती आहे का, खूप तेलकट असलं तरीसुद्धा ह्याच्यावर मुरमं येतात, म्हणजे पुटकुळ्या येतात, डल दिसते, कारण धूळ बसते. तेलकट त्वचेवर लवकर धूळ बसते आणि त्याच्यामुळे सुद्धा त्वचा काळवंटे. तर आपण काय करूया की जायफळ पावडर घ्यायची. जायफळ हा घटक मेन आहेच. जायफळ आणि त्याच्यामध्ये गुलाब पाणी घालायचं. जायफळ, गुलाब पाणी आणि चंदन हे सगळं छान एकत्र करा. मी त्याचं प्रत्येकाचं प्रमाण तुम्हाला देत आहे आणि तुम्ही त्याप्रमाणे ते एकत्र पेस्ट करा आणि असं छानपैकी लावा. आणि 15 ते 20 मिनटं हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ठेवा. सुकलं की काढून टाकायचं. असं तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा करा. बघा, अगदी रोज करायला पाहिजे असं नाही. 2 ते 3 वेळा करा. तुम्हाला अगदी एक जायफळ तुम्हाला अगदी म्हणजे ना आठवडा काय 2 आठवडे तुम्हाला अगदी छान पुरेल आहे. तर अगदी 10 रुपयाला वगैरे मिळतं जायफळ. तर ते अगदी तुम्ही घरामध्ये संग्रही ठेवा आणि नक्की त्याचा उपयोग करा. आता मिश्र त्वचेसाठी तर जायफळ, मध, दही आणि गुलाब पाणी हे सगळं एकत्र करायचं. परत मी ते सांगते, जायफळ, मध, दही आणि गुलाब पाणी हे छान एकत्र करायचं. आणि ज्यांची त्वचा मिश्र आहे, म्हणजे काही वेळेस वाटतं की कोरडी आहे का, काही वेळेस वाटतं तेलकट आहे का, तर अशी जेव्हा संभ्रमावस्था असते तेव्हा जायफळ, मध, गुलाब पाणी आणि दही हे सगळं एकत्र करा आणि छान तुमच्या चेहऱ्याला ठेवा आणि 20 मिनटं ठेवा. असं ठेवल्याने सुद्धा तुम्ही, आणि जेव्हा ते सुकेल तर 15-20 मिनटांनी सुकतं. ते 15-20 मिनटं सुकल्यावर गार पाण्याचे असे हबके द्या आणि पुसा. पण पुसताना सुद्धा खसाखसाने पुसायचं. तुमच्या टॉवेलने असं टिपा बरं का,
आपली ही त्वचा अतिशय नाजूक असते, त्यामुळे असं खूप खरखरीत त्याला घेऊ नका. असं छान कोरड्या फडक्याने आपली तुमची जुनी ओढणी असेल त्यांनीसुद्धा असं टिपा, म्हणजे तुमच्या त्वचेला एक छानपैकी तजेलदारपणा येईल आहे. आता तुम्हाला मुद्रा सांगते. मुद्रासुद्धा आपल्या शरीरातलं पाण्याचा जेव्हा अंश कमी होतो तेव्हासुद्धा चेहऱ्यावरचा जो तजेलदारपणा असतो तो कमी होतो. आणि हिवाळ्यामध्ये आपण काय होतं, आपलं शरीरामध्ये आपण पाण्याचं प्रमाण कमी घेतो, आपल्याला तहान कमी लागते म्हणून पाणी पिल्या जात नाही, त्यानेसुद्धा त्वचा कोरडी होते बरं का. तर तुम्हाला ही मुद्रा सांगते, हे पहा, ही करंगळी आणि अंगठा, हे पहा, दोन्ही हाताची करंगळी आणि अंगठा असं जोडायचं. हे पहा, करंगळी आणि अंगठा दोन्ही टोकं एकमेकाला जोडा, दोन्ही हातालाही करायचे बरं का. आणि असं एक सकाळी 10 मिनटं आणि संध्याकाळी 10 ते 15 मिनटं बसा, जेणेकरून ह्या वर्णमुद्रेतही तुमच्या शरीरातलं जलतत्व हे संतुलित होतं. तर नक्की हा मुद्रा करा बरं का. अगदी अपाय काहीच नाही. तुम्ही छानपैकी ध्यानधारणा करतानासुद्धा या मुद्रा करा. तुमच्या शरीरातलं जे पंचतत्व आहेत हे संतुलित होतं. आता तुम्हाला एक मंत्र सांगते आणि आपले हे मंत्र जे आहे ते अत्यंत उपयोगी आहे. तर 2 मंत्र आहे, दोन्ही मंत्राचा तुम्ही वापर करू शकता. त्यांनी मी सांगितलं होतं की कसं पाणी अभिमंत्रित करायचं, नुसतंच मंत्र म्हणायचा नाही आहे. तो मंत्र म्हणताना कसं म्हणायचं आहे, तर तुम्ही तुमच्याकडे तांब्याचं भांडं असेल तर किंवा काचेचं, स्टीलचं भांडं घेऊ नका, तांब्या किंवा काचेच्या भांड्यात पाणी घ्या, हात स्वच्छ धुवा आणि तुमचे 5 बोटं त्याच्यात अशी बुडतील असं ठेवायचे. आणि तुम्ही 21 वेळा, अगदी त्याला 5 मिनटं पण लागत नाही, 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्हाला मी मंत्र स्क्रीनवर पण लिहून देते आहे, तुम्ही नक्की ते म्हणा. आणि पाणी ते अभिमंत्रित होतं आणि तुमचं पाणी हे तुम्हीच वापरायचं, दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही. त्यांच्यासाठी दुसरं पाणी करा पाहिजे, तर त्यांना करणं शक्य नसेल तर करा, पण ते त्यांचं वेगळा ग्लास ठेवा. तर मी दोन्ही मंत्र तुम्हाला सांगते आणि पाणी अभिमंत्रित केल्यानंतर ते पाणीसुद्धा तुम्ही त्वचेला लावू शकता आणि घोट दिवसभरामध्ये प्या. दिवसातलं 2दा केलं तरीसुद्धा काही हरकत नाही, अपाय काही होत नाही. या मंत्रांमध्ये अतिशय सामर्थ्य आहे. कुठेही त्याची टिंगलटवाळी करू नका. अत्यंत श्रद्धेने कुठली गोष्ट तुम्ही जेव्हा श्रद्धेने कराल ना तर त्याचे फायदे तुम्हाला खूप मिळतील. तर आता तुम्हाला मंत्र सांगते. ओम वागेश्वरीभ्याम नमः. ओम वागेश्वरीभ्याम नमः. हा 21 वेळा म्हणा किंवा ओम पार्वतीभ्याम नमः. ओम पार्वतीभ्याम नमः असा संथ लयीत म्हणा. 5 बोटं पाण्यामध्ये ठेवा आणि अभिमंत्रित केलेलं पाणी तुमच्या त्वचेला लावा आणि ते पाणी घोट प्या. नक्की तुमच्या स्किनमध्ये सुधारणा होईल. बरेच ठिकाणी मी जेव्हा जाते तेव्हा सगळेजण मला विचारतात की मॅडम तुम्ही काय करता, काय लावता. तर हे सगळे निसर्गोपचार आहेत, हे नक्की करा आणि त्याचा फायदा तुमच्यासमोर आहे. मी हे करते सगळं आणि शक्यतो आपण कॉस्मेटिकचा वापर करायचा असते. हे मी आता शूटिंगपुरतं वगैरे फक्त थोडंसं लिपस्टिक वगैरे लावते. बाकी हे जितकं निसर्गोपचार किंवा निसर्गाच्या जवळ जाता येईल तेवढं तुम्ही जा, म्हणजे तुमचं छान त्वचा किंवा आरोग्य चांगलं राहू शकतं. परत एकदा मनापासून शुभेच्छा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की कुठलाही व्हिडिओ तुमचा हे होणार नाही, स्किप होणार नाही. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये तुम्ही काय थंडीचे उपाय करता ते पण लिहा. नवीन काही असेल नॉलेज तर मलासुद्धा आवडेल आहे तुमच्याकडनं ऐकायला, शिकायला. परत एकदा मनापासून धन्यवाद.